आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो अगदी शून्यापासून, तेव्हा आपल्या सोबतीला कुणीच नसणार. तो प्रवास आपल्या एकट्यालाच सुरू करायचा असतो. आणि ज्यांच्या पाठीमागे कुटुंब, मित्रमंडळी असतात त्यांचं भाग्यच समजायचं. कारण प्रत्येकाचंच असं नसतं. 100तून 80 लोकांना प्रवास हा एकट्यानेच करावा लागतो. म्हणून काय आपण माघार घ्यायचा? अजिबात नाही. फक्त चूल आणि मूल एवढ्यातच आपलं आयुष्य मर्यादित ठेवायचं नाही, तर त्याच चुलीसाठी म्हणजेच घरासाठी आणि आपल्या मुलांसाठी करायचं. या सर्वांची सुरुवात आपल्याला स्वतःपासूनच करावी लागेल. स्वतःला एवढं मजबूत बनवा, मग ते बोलण्याच्या बाबतीत असो किंवा एखाद्या कलेच्या बाबतीत असो. म्हणजे जी गोष्ट हाती घ्याल त्याचं सोनं झालंच पाहिजे. स्त्रीने जर कुठलीही गोष्ट ठरवली ना, तर ती काय नाही करू शकत. पण समस्या ही आहे की आपण ठरवतच नाही. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय. आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते. पण या गोष्टी हरवल्या की समजते की त्याची किंमत किती मोठी असते.